आता शहापूरला भावली धरणातून पाणी आणण्याचा जो घाट घातलेला आहे हा बोगस आहे। इथे माझे सहकारी भावली धरणाचं इगतपुरीलाच पाणी पुरणार नाही, केवळ फक्त काही राजकीय यंत्रणा किंवा जगवण्याकरता साहेबांनी भावलीचा परिसर इकडे बोलण्याच्या अगोदर त्या परिसरावर धरणावर जाऊन स्वतः सगळी परिस्थिती पाहिली, परंतु तो काही शहापूरला घाट घातलाय पाणी आणण्याचा हा दादन तो खोटा आहे हा। आणि ते पाणी येणार नाही, फक्त त्याच्यातून काय कमिशन निघेल किंवा काय पाईपलाईन होतील किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं राहील इथपर्यंत ठीक आहे, अशा प्रकारचं हे काम आहे। पण प्रत्यक्षात शहापूरच्या जनतेला ते पाणी मिळावं अशी प्रामाणिक भावना त्याच्यात कोणाची दिसत नाही आणि त्याचा अभ्यास पाटील साहेबांनी जागेवर जाऊन केलाय। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। साहेब, आज आपला 17 वर्षांनी सत्कार होता या ठिकाणी, याचे आभार कोणाचे मानाल तुम्ही? तुकाराम मुंडेंचे मानाल की ह्या प्रकल्पग्रस्तांचे मानाल? नाही, प्रकल्पग्रस्तांचा मी नेहमीच ऋणी राहीन। याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हा लढा आम्ही सुरू केला तांसा वैतरणाच्या संबंधामध्ये भूमिपुत्रांना न्याय मिळण्याचा, त्यावेळेला असं कोणालाही गॅरंटी नव्हती आणि मी काही त्यावेळेला एवढा मोठा पुढारी नव्हतो की माझ्यावर कोणी विश्वास ठेवावा। 10 वर्ष माझ्याबरोबर आंदोलनामध्ये हे लोक टिकले, त्यांच्या जमिनी गेल्या होत्या। मी नम्रतेने सांगतो की ह्या लोकांनी साथ नसती दिली तर आता हा दिवस उजाडला नसता। आणि मी सत्कार घेण्यासाठी या ठिकाणी नाही आलो, कृतज्ञता समारंभ ठेवला म्हणून मी आलेला। तुकाराम मुंडेंनी प्रश्न उचललाय, प्रकल्पग्रस्तांचे दाखले मागितलेत आणि म्हणूनच ही सभा झाली, काय सांगा? तुकाराम मुंडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आम्ही त्यांना मानतो, परंतु त्यांचीही मी व्यक्तिगत भेट घेऊन या विषयाच्या संबंधामध्ये जी अडचण तयार झालेली आहे ती अडचण तयार होऊन आमच्या प्रकल्पग्रस्तांना जर याच्यातून पुढे बाहेर म्हणजे कुठे जर अन्याय होणार असेल तर तो अन्याय मी होऊन देणार। किती प्रकल्पग्रस्त आहेत की त्यांना नोकरी नाही? माझ्या अंदाजाने फायली राहिलेले असे काहीतरी 50 ते 60च्या दरम्यानमध्ये लोक आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी टेक्निकल उत्तर आम्हाला देता कामा नये, त्यांनी स्पेशल भरती त्यांनी काढली पाहिजे। त्याचे दाखले मागितले, यावर काय करतो ना आता मला त्याचा थोडा विचार करावा लागेल, जर अजून काही टेक्निकल गायडन्स पण घ्यावा लागेल त्याच्यामध्ये। साहेब, पुंडे ते आगाई जो रस्ता झालेला आहे, डांबरीकरण झालेलं आहे, गेले 2 वर्ष झाले त्याचं डांबरीकरण झालंय, साईड पट्टी न झाल्यामुळे अनेक अपघात होत आहेत, याबाबत काय सांगाल आपण? काय आवाज नाही, लवकरच आम्ही आता मी इथं भोजन आटोपल्याबरोबर आम्ही एक मीटिंग करणार आहोत। प्रकल्पग्रस्तांच्या मीटिंगमध्ये त्याचा काही सत्कार समारंभ आज होता, त्याच्यात मी काही विचार केला असा व्हायला नको। आम्ही ह्या ठिकाणी बसणार आहोत आणि बसून आम्ही निश्चितपणाने कृती कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेणार या विषयामध्ये। अजितदादांच्या अपघाताची आपण शंका उपस्थित केली, काय सांगा? नाही, शंका तर मी नाही केलेली व्यक्त, ती प्रत्येक विचारवंत आज मोठमोठे लोक आहेत ते शंका व्यक्त करतात। याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे, याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे। सरकारने ब्लॅक बॉक्समध्ये नेमकी काय आहे हे सांगितलं पाहिजे। नाही, रोज किती चर्चा घडून आणणार तुम्ही? जेवढी चर्चा घडत राहणार तेवढा तो विषय संशयामध्ये राहणार। संशयास्पद वाटतं का सर? आता जे काही आपण ऐकतो त्याच्यातून निश्चितपणे संशय वाटतो। साहेब, आपलं पुढचं आता तुम्ही सांगितलं भाषणामध्ये की 5 वर्ष मी देणार आहे, आपलं पुढचं काय म्हणजे गणित असणार? मी जमीनपणे रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर अथकपणे भांडणारा एक कार्यकर्ता आहे। मला अनेक प्रलोभनं मिळाली, कुठल्याही प्रलोभनाला मी कधीही बळी पडलेला नाही। मी जनतेची साथ हाच माझा खऱ्या अर्थाने शेवटचा एक इच्छा आहे की जनतेच्या बरोबर राहणे। माझ्यासमोर आंदोलन आता वाढवण बंदर ही सगळ्यात मोठी समस्या आहे। त्यासाठी ज्या ॲक्विजिशन चाललं आहे सरकारकडून ते चिंताजनक आहे। ते ॲक्विजिशन म्हणजे दोन्ही जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने लाटायला लावलेल्या आहेत भांडवलदार कंपन्यांनी, त्याच्यामध्ये ओव्हरहेड वायरवाले आहेत, खावडा कंपनी आहे, त्याच्यामध्ये अदानी आहे, अंबानी ग्रुप आहे, त्याच्यानंतर रिलायन्सवाले आहेत, हे सगळे मोठे लोक आहेत ना। त्याच्यामुळे आज कलेक्टर पण त्यांना घाबरतात, पोलीस घाबरतात आणि एवढंच नाही, त्यांना ते काम करण्यासाठी ते बोगस पोलीस देतात। याविषयी मुख्यमंत्र्यांची काय तुमची बातचीत झाली? मुख्यमंत्र्यांकडे टाइम आहे, मुख्यमंत्री सतत ते दौऱ्यातच आहेत ना, हेलिकॉप्टरच्या खाली उतरतात का मला इथून शंका वाटते। तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मगाशी टीका केली भाषणामध्ये, केलीच पाहिजे ना। कशासाठी? गरिबांची बाजू घ्या हे माझं म्हणणं आहे, भांडवलदारांची नका बाजू घेऊ। विरोधकाची भूमिका आपण नाही, विरोधक कुठं राहिलेत? नाही, मला सांगा ना तुम्ही। अहो, एवढी अतिवृष्टी झाली, एवढ्या जमिनी गेल्या लोकांच्या, समृद्धी मार्गामध्ये गेल्या, अजून भात खरेदी सुरू नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं मला सांगा ना तुम्ही? काय विष प्यायचं का?
साहेब एक प्रश्न शहापूर तालुक्याची पाणी टंचाई आपण शहापूर तालुका मुंबईचा पोशिंदा आहे, ठाणे जिल्ह्याचा पोशिंदा आहे. आपली जी हालत आहे त्याच्यावर काय काम आता शहापूरला भावली धरणातून पाणी आणण्याचा जो घाट घातलेला आहे हा बोगस आहे. इथे माझे सहकारी पांडुरंगजी बरे आलेले आहेत. भावली धरणात किती पाणी त्यांनी सांगावं. जबाबदार कार्यकर्ते माझ्याबरोबर 40 वर्ष बीजेपीचं काम केलेलं आहे त्यांनी. बोला तुम्ही. भावली धरणाचं इगतपुरीलाच पाणी पुरणार नाही. केवळ फक्त काही राजकीय यंत्रणा किंवा जगवण्याकरता पांडुरंग बरे बोलतोय मी, इगतपुरीचा कार्यकर्ता आहे. आणि साहेबांनी भावलीचा परिसर इकडं बोलण्याच्या अगोदर त्या परिसरावर धरणावर जाऊन स्वतः सगळी परिस्थिती पाहिली. धरणात किती पाणी आहे, खालच्या लोकांना किती अपेक्षा पाण्याची, परंतु तो काही शहापूरला घाट घातलाय पाणी आणण्याचा. हा दादंत खोटा आहे हा. आणि ते पाणी येणार नाही. फक्त त्याच्यातून काय कमिशन निघेल किंवा काय पाईपलाईन होतील किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं राहील इथपर्यंत ठीक आहे. अशा प्रकारचं हे काम आहे. पण प्रत्यक्षात शहापूरच्या जनतेला ते पाणी मिळावं अशी प्रामाणिक भावना त्याच्यात कोणाची दिसत नाही. आणि त्याचा अभ्यास पाटील साहेबांनी जागेवर जाऊन केलाय. मी धरणाच्या ह्या विषयावर स्पेशली पत्रकार परिषद येत्या 15 दिवसामध्ये घेणार. भावली धरणाविषयी पत्रकार परिषद हो, स्पेशली केवळ ह्याच विषयासाठी. कुठे? तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. मी शहापूरला घेणार. सर बेरोजगारांना पाणी मिळालं पण आपलं बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पण पाणी मिळालं नाही. यासाठी 100 गावांना आतापर्यंत पाणी मिळालेलं आहे. नेमकी काय परिस्थिती मी त्याचा अभ्यास करतो आता पुन्हा फील्डवर. आणि ह्या विषयासाठीच केवळ मी मीटिंग बोलवणार आहे. भावलीचं काय बोगस आहे असं? नाही, टोटली बोगस आहेत. मी वेळ पडली तर ह्या विषयावर पण प्रचंड आंदोलन उभा करण्याचा निर्णय करतो. ज्यावेळेला पत्रकार परिषद लावीन त्यावेळेला आपण सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे. साहेब आता महानगरपालिकेमधून नवीन लाईन चाललेली आहे. कुठलीही जागा एक्वायर न करता हे 5 जमिनी विकत घेतल्या नव्हत्या हे तर सत्य आहे. त्यांनी जमिनी जर विकत घेतल्या असतील तर आम्हाला पुरावे दाखवावेत. आणि आता जर नवीन काम काय करायचं असेल तर त्यांना त्याचा मोबदला द्यावा लागेल. तोपर्यंत काम करून देणार नाही. साहेब शेवटचा प्रश्न आतापर्यंत आपण प्रकल्पग्रस्तांचं काम केलंय पण उर्वरित जे प्रकल्पग्रस्त आहेत जे कामासाठी मरमर आता करतायत त्यांचं काय, त्यासाठी आपण काय करणार? पण माझं असं म्हणणं आहे की एक नोकरी मिळाली म्हणून ह्या भागातले सगळे प्रश्न सुटले असं मला वाटत नाही. परिस्थिती अशी आहे की एक तर पहिल्यांदा आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था स्ट्रॉंग केली पाहिजे. आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये ज्यांनी आक्रमण केली, ज्यांची जमीन नव्हती त्यांना तुम्ही घरं बांधून देता. आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांनी काय गुन्हा केला आहे? नोकरी नाही, आम्हाला राहायचं घर पण पाहिजे. आता थंड बसणार नाही मी ह्या विषयात. ठाणे जिल्ह्यातून आता आपला ठाणे जिल्हा वगळण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल आपलं मत काय असेल? शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती हा एक स्वतंत्र विषय आहे. मी घेतलेले प्रत्येक विषय स्वतंत्र आहेत. त्याच्यावर आंदोलन उभं करणं, त्याच्यावर पुन्हा जनजागृती करणं ही गोष्ट करावीच लागणार आहे. कारण विरोधी माझ्या चिंतेचा विषय हा आहे की निवडणुका पाठीमागून निवडणुका पाठीमागून निवडणुका आणि आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक येऊ घातलेली आहे. हे निवडणुकामध्ये चर्चा करायला ठेवतात लोकांना. ह्या प्रश्नावर कोणी चर्चा करायची? एकही राजकीय पक्ष नाही. मी काय म्हणतो, भारतीय जनता पक्ष का शिवसेना काय करते याला नाही विचारणार मी, कारण ते सत्ताधारी आहेत. त्यांना विचारायचं तर आम्ही रस्त्यात जाऊन विचारू. विरोधी पक्ष कुठे आहेत? प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी कोणताही पक्ष आपल्याला साथ देत नाही. नाही, प्रकल्प कसं काय? शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोणीच नाही ना, कोणीच नाही. थँक्यू सर. विषय आहे का नोकरीचा जो लाभ मिळाला तो 45व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी मिळालेला आहे. पूर्ण नोकरीचा लाभ मिळाला नाही ना. ही तर वस्तुस्थिती का आमच्या जमिनी गेलेल्या आहेत, आमचं उपजीविकेचं साधनच गेलेलं आहे. म्हणून वारसा हक्काने नोकरी मिळाली पाहिजे. त्याला प्रायोरिटी. पहिली मागणी ही. दुसरी मागणी पिण्याचं पाणी, सिंचन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि दळणवळण व्यवस्था स्ट्रॉंग करणं. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.